चला इथे तसं निश्चितच आपण पाहतो मॅचची सुरुवात होती आज आषाढी एकादश आणि डीजेवालीने सांगितलं की उपास धरला आणि मॅचची सुरुवात आपण करतो इथे मॅचची सुरुवात होती आणि मला वाटतं फायनल मॅच आपण चालू करतो भाऊ चषक क्रिकेट स्पर्धा आपण इथे पाहतोय मॅच चालू करा लगेच रवी गाडगे सर तुमचा नंबर ऍड केला नाही ते अजून तर विजय तुमची 13ची लिस्ट झालेली आहे त्याच्यामुळं नवीन खेळाडू तुम्ही समावेश करू शकणार नाही हे लक्षात ठेवायचं इथे स्पर्धेमध्ये आपण निश्चितच पाहिलं तर स्पर्धेमध्ये कालपासून नियम हा सांगितलेला आहे की स्पर्धेमध्ये एकूण 13 खेळाडू खेळतील त्याच्यावर 14वा खेळाडू तुम्ही स्पर्धे म्हणजे संघामध्ये समावेश करू शकणार हे लक्षात ठेवायचं इथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निश्चितच प्रभाग क्रमांक 22चे दमदार कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय सन्माननीय किसनभाऊ जाधव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची आणि निश्चितच नागेशांना गायकवाड युथ फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊ चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचं शेवटची मॅच फायनल मॅच ग्रँड फायनल आहे इथं सुरू होतीये पहली गेंद तेज तर्रार गेंदबाजी बिल्कुल विकेट कीपर के पास चली जा रही है एसके यानी कि श्रीकांत कलागते मला वाटतं स्क्वेअर लेग वरून बोला तुमच्या बाजूला फिल्डर कोण आहे त्यांचं नाव जरा विचारा मारुती गोळी का विजय यांचं देखील नाव मला वाटतं लिस्टमध्ये नाहीये 14 नाही चालणार ना कारण चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे फिर अपने ओर की अगली गेंद लेकर पुन्हा गोलंदाजीला आपण पाहतोय एसके म्हणजे श्रीकांत कलागते बॉलिंग करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ऑप्शनच्या बाहेर येतो ऑनसेटला मारायचा प्रयत्न चेंडू फलंदाच्या अंगावर जाऊन लागतोय इथे मात्र चेंडू पंचाच्या फलंदाच्या अंगावर जाऊन लागतोय इथे अजूनही धावसंख्या आपण पाहतो 0 धावा या ठिकाणी अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय दमदार विकासप्रिय आमदार माननीय तथा आदरणीय सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांचं इथे शुभागमन होताना आपण पाहतो इथे आदरणीय सन्माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांचं आगमन होताना आपण पाहतो वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत असेल इथे
एक मिनिट वदंत्री सुंदर चेंडू. इथे मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी अक्कलकोट तालुक्याचे सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा ध्यास घेणारे माननीय तथा आदरणीय अक्कलकोट तालुक्याचे दमदार विकासप्रिय आमदार माननीय तथा आदरणीय सचिनदादा कल्याणचट्टी साहेबांचे तर शुभागमन होताना आपण पाहतो. त्यांचं हार्दिक स्वागत असेल इथे. इस बार गेंदबाजी करेंगे पैरों के पास इस बार ऑनसर पे गेंद को 12 विकेट कीपर के पीछे गेंदबार किया जब तक कि फील्डर फील करते इस बार सिंगल बाउंड्री की तरफ निकलती गेंद 4 रन. डीजे डीजे गाना लावा बापू. आकाश एक मिनिट. डीजे वाल्यांना एक लक्षात ठेवायचं, चौकार षटकार गेल्यानंतर गाणं लावायचं. इथे मात्र माननीय तथा आदरणीय अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय दमदार विकासप्रिय आमदार माननीय तथा आदरणीय सचिनदादा कल्याणचट्टी साहेबांचं इथं शुभागमन होताना आपण पाहतो. त्यांचं हार्दिक स्वागत असेल इथे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त व लोकप्रिय नगरसेवक किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आज होत असणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्तानं या प्रसंगी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याणशेट्टी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सन्माननीय किसनभाऊ जाधव यांच्या वतीनं इच्छा भगवंताची ग्रुप मित्र परिवाराच्या वतीनं लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याणशेट्टी साहेब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा यथोचित असा सन्मान इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं संपन्न होतोय. सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी साहेब यांना मानाचा सोलापुरी फेटा बांधून या प्रसंगी आपण सन्मानित करतोय. लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या प्रसंगी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याणशेट्टी यांचं आम्ही या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतोय. या निमित्तानं नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे अशा सन्माननीय भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तडवळकर मॅडम यांचं देखील या प्रसंगी मनपूर्वक स्वागत. या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सर्व नगरसेवक रामकाका तडवळकर यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचं आहे. या प्रसंगी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रभाग क्रमांक 22 चे लाडके नगरसेवक किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त मॅच सुरू राहील. मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आकाश शीर है. चलिए बिल्कुल मैच की तरफ जाते हैं. बिल्कुल मैच बिल्कुल रोमांचक होगा क्योंकि फाइनल मैच चल रही है. टूर्नामेंट पर कब्जा करने वाला मैच ऑस्ट्रेलिया के बहुत ज्यादा दूर जा रही है इस वक्त हम पर. सोने बापू ओ अपने दो बाजू खोले और व्हाइट बॉल डिसीजन दे दिया. वहां पर पंख खोले अंपायर ने बिल्कुल व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील 16 निमंत्रित संघाला या स्पर्धेत सहभाग केलं गेलं होतं. त्यातून हे 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरताना आपण पाहतो. इथे आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय प्रभाग 22 चे लोकप्रिय कार्य सम्राट नगरसेवक शॉपिर गेंद इस बार भी कुछ सीधे मारने की कोशिश में गेंद मिड ऑन क्षेत्र में गेंद आ रही है. जब तक कि खिलाड़ी गेंद को फील करते हैं रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. रुका हुआ स्कोर वहीं पे. टोटल स्कोर केवल 11 की योग पर 11 धावा झालाय तिथे.
आणि या स्पर्धेनिमित्त मला वाटतं 32 आयकॉन खेळाडू स्पर्धेत खेळताना आपण पाहतोय आणि हा देखील क्रिकेट स्पर्धेचा एक रेकॉर्ड इथे आपण पाहतोय. सन्माननीय तथा आदरणीय सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक स्वीकृत नगरसेवक सागर अंजिकाने सरांचे देखील तो शुभागमन होताना पाहतोय. आदरणीय त्याचबरोबर गुरुशांत धुत्तरगावकर सर देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल इथे. पुन्हा याच मात्र धावसंख्या आपण पाहतो इथे टोटल धावसंख्या 12 झाली आहे. ते 12 रन बन चुके हैं इस वक्त. इनिंग की बिल्कुल ओवर चल रही है इस वक्त. दूसरी ओवर चल रही है इस वक्त. आखिरी गेंद, चलिए आखिरी गेंद इस ओवर की. गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे अविनाश मंजाल. गेंदबाजी करने के लिए जिनकी गेंदबाजी का मुकाबला करने के लिए बल्लेबाज स्ट्राइक पे है बिल्कुल आकिब डीजे. और पिच गेंद इस बार बिल्कुल जोर से मारना चाहते हैं बिल्कुल शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में मारुति कोळी यानी कि बिल्कुल सुनील कोळी गेंद को फील कर रहे हैं. सिंगल रन लेने का मौका बनता हुआ इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता होती है. दोनों षटकाच्या समाप्तीनंतर अगर स्कोरबोर्ड पे ध्यान देंगे ना आपका ना मेरा, फिलहाल स्कोर है 13 यानी कि रन बने है केवल 13 रन. इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. इथे 13 धावा झाल्या तिथे. माननीय तथा आदरणीय भाऊ चषकाचा ही शेवटची मैच, अंतिम मैच. अगर टूर्नामेंट की बात करते हैं, टूर्नामेंट ये रिकॉर्ड बना टूर्नामेंट है ये, क्योंकि इस टूर्नामेंट में पहली बार देखा कि लगातार 4 विकेट 1 रन बनाने के लिए चले गए थे आणि एकाच दिवशी 3 सुपर ओव्हरची मॅच असणारी स्पर्धा म्हणजे सोलापूरच्या क्रिकेट इतिहासामध्ये इतिहासाच्या पानात लिहिणारी स्पर्धा ही आपण इथे पाहतोय. भाऊ चषक क्रिकेट स्पर्धा. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नहर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करने के लिए दादा बीर को गेंदबाजी करने के लिए बुला जाता हुआ विजय बीर इस टूर्नामेंट के सबसे बड़े ट्रम्पकार खिलाड़ी. इस टूर्नामेंट को बिल्कुल अगर टूर्नामेंट में जिन्होंने हंगामा किया है वो हंगामा करने वाले खिलाड़ी विजय बीर आ रहे बॉलिंग करने के लिए. सामने है आकिब डीजे यानी कि आकिब शेख बैटिंग करने के लिए. इस बार तेज तर्रार गेंद करने की कोशिश, लेग स्टंप के बाहर जाती गेंद और ये शाहरुख खान के अंदाज में व्हाइट बॉल दे रहे हैं हम पर. व्हाइट बॉल का इशारा बताया जाता हुआ व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ कुल स्कोर 14 रन की योग पर. पंच म्हणून सोन्या बापू भोसले डान्सिंग अंपर या स्पर्धेला आपण पाहतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विजय बीर गोलंदाजी करतो, ज्याचा सामना करतो आकिब डीजे. फुलटॉस गेंद इस बार बिल्कुल कवर क्षेत्र में मारा, पॉइंट फील्डर के बाजू से जा रहा है डीजे. डीजे जिंदगी का नाम दोस्ती और दोस्ती का नाम जिंदगी, लेकिन क्रिकेटर के लिए बिल्कुल मैदान ही दोस्ती की तरह है. बिल्कुल इस मैदान में गेंद और बल्ले के बीच में संघर्ष हो रहा है. सोने बापू इथे मंचाकडे देखील आपण यायचं आपली जलवा दाखवण्यासाठी. दरम्यान आखोट टप्प्याचा चेंडू मारलाय विकेट किपरच्या मागे. डीजे आवाज होऊन जाऊ दे इथे. थैंक यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद डीजे, थैंक यू डीजे. मी थँक्यू म्हणल्यानंतर आवाज बंद झाला पाहिजे. इथे मात्र पंच, या पंचांचं कौतुक कोणी केलं असेल मित्रांनो? या पंचांचं कौतुक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर मायकल वॉनने केलं. या पंचांचं कौतुक सचिन तेंडुलकरने केले. असे पंच आयसीसी मध्ये का नाहीत असं ते बोलले होते तिथे. दरम्यान याच पात्र मारायचा प्रयत्न निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर जातो. पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर, एका धावेची भर पडती है. दरम्यान धावा आपण पाहतो इथे 23 धावा झाल्यात. 23 रन यहां पर रन बन चुके हैं.
चलिए देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए फिर से तैयार है रेठाम और दिग्गज से गेंदबाजी करने के लिए दादा वीर यानी कि विजय वीर गेंदबाजी करने के लिए फिर से विजय गेंद जस्ट शॉट ऑफ लाइन गेंद थी, तेज तर्रार गेंद आ रही है, दूर से मारना चाहते थे गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पा रहा है, गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद नजर आ रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, बिंदी गेंद है, डॉट गेंद है, इस बीच ओवर समाप्त हो रहा है, शायद नहीं 3 गेंदें हो चुकी है, माफ करना। तो इस बार बिल्कुल बहुत ही खूबसूरती के साथ यानी कि कवरला मार डीजे डीजे आवाज थँक्यू सो मच। इथे मात्र धावसंख्या आपण पाहतो टोटल धावा झालेत अक्षय भाऊ ढवळे जे की माढा तालुका मला वाटतं ओबीसी सेलचे भाजपा अध्यक्ष यांची देखील उपस्थिती लाभली आहे त्यांचं देखील आपण स्वागत करतो इथे और हा क्लास फटका मारलाय चेंडू डीप कव्हरला जातो ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमा पार डीजे डीजे इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ इस बार आगे बढ़ता हुआ स्कोर 33 की योग पर 33 धावा झालाय तिथे मला वाटतं षटक क्रमांक टाकलं जातं इथे क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचं युद्ध चेंडूपळीचं युद्ध आपण पाहतोय और निश्चित थर्रार क्रिकेटचा जल्लोष पाहतोय तो आपण भाऊ चषकाचा आणि या स्पर्धेची ही मला वाटतं अंतिम मॅच आपण इथे पाहतोय धावसंख्या झाले 33 धावा चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए दादा वीर गेंदबाजी करने के लिए आकिब डीजे के लिए आकिब शेख वहां पर डीजे गेंदबाजी करने के लिए वाजू नका डीजे ओ डीजे वाजू नका डीजे बाउंड्री 6 गेल्या शो मध्ये गाणं लावू नका फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बहुत तेज तर्रार गेंद इस बार मारना चाहते हैं लेकिन रन लेने की दिलचस्पी बैट्समैन नहीं दिखा रहे इस बीच विकेट कीपर के पीछे गेंदबाजी है लगभग जहां तक की ओवर्स की बात करते हैं 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है स्कोर है 33 रन बगैर किसी नुकसान पे SP 11 क्रिकेट टीम इस बैट पे पहले बल्लेबाजी कर रही है टॉस हारने के बाद ये अंतिम मैच चलता हुआ इस टूर्नामेंट की अगर बात करते हैं टूर्नामेंट में 16 टीमों ने हिस्सा लिया था और 16 टीमों में से ये अंतिम मैच चल रही है और पिछले 4 दिनों के बाद ये 5वां दिन है आणि या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 46,666 रुपये दिले गेले आहेत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 23,333 रुपये असतील आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय तब्बल 11,111 रुपयाचं पारितोषिक दिले गेलं इथे गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येत आहे तिथे आपण पाहतो गोलंदाजीसाठी अविनाश बंजाल वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकतो 14 षटक घेऊन गोलंदाजी केली जाते माननीय तथा आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर प्रभाग 22चे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय किसनभाऊ जाधव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भाऊचषक क्रिकेट स्पर्धा आणि ही स्पर्धा मात्र आयोजित केली गेली आहे इच्छा भगवंताची नागेशांना गायकवाड युथ फाउंडेशनच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले गेले आणि या स्पर्धेचे प्रेरणास्थान चेतनदादा गायकवाड साहेब त्याचबरोबर कार्तिक भैया जाधव साहेब आणि त्याचबरोबर प्रेमदादा गायकवाड या सर्व मान्यवरांच्या नियोजनातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 500 वॉरियर संघाकडून देखील फार मोठं सहकार्य स्पर्धेला केले गेलंय दरम्यान धावा आपण पाहतो इथे आकाश गुरव याचं मी विशेष कौतुक करेल या स्पर्धेसाठी दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 34 धावा फिर से अविनाश गेंदबाजी करने के लिए सामने है बल्लेबाज डीजे यानी कि आकिब डीजे
शॉपी गेंदा इस बार बैकफुट पर चला गया, पुल, चेंडू झाला गोल. सन्माननीय विनोद दादा जाधव साहेबांचं देखील इथं शुभागमन होताना पाहतो आपण. त्यांचं देखील मी मनस्वी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सोन्या बापूच्या टक्कर देणारा एक डान्सर आला इथे. त्याचं नाव काय? आज ज्या पोराचा वाढदिवस आहे अंश विशाल माडेकर, हा देखील सोन्या बापूला टक्कर देतो डान्सिंग मध्ये तिथे. अंशला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. पहिल्यांदा तसं पाहिलं तर आज भाऊंचा वाढदिवस आणि भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. भाऊ आप जिएंगे हजारों साल, साल के दिन होंगे 50,000, आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. इस बार गेंद को लपेट लिया इस वक्त, सड़क पे कड़क, सड़क पे कड़क. बापू एक विनंती आहे की जरा थोडंसं स्टेजकडे देखील मला वाटतं बाजूच्या साईडला देखील यायचं. आणि इथे मित्रांनो मॅच पाहतो आपण, बॅट्समन षटकार मारतो त्याला न पाहता लोक त्यालाच पाहताय तिथे. सोन्या बापूच्या अदाकारीला प्रेक्षक इथे मात्र खूप झाले. सोन्या बापूची तुम्हाला डान्सिंग अंपारी आवडली असेल तर एक बार सोन्या बापू सर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे इथे. चलिए देखना फिर से. अभी भी अगर गेंदबाजी की बात करते, बंदा है कड़क, मारता है बेधड़क, लाजवाब, एक्सलंट, वंडरफुल स्ट्रोक निकलता बा, पुल, चेंडू झाला गुल, सरळ चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार येतो इथे. या 6 धावानंतर संघाची वाढती धावसंख्या पण पाहतो 46 धावा, 44 रन बन चुके हैं. अगर 44 की बात करते, डबल चौवा है, 4 चांद लगाने वाली टूर्नामेंट यानी कि बहु चषक क्रिकेट टूर्नामेंट हम देख रहे हैं इस वक्त. स्पर्धे मात्र आज 4 चांद का लागली? माननीय त्याचा आमदार साहेबांची उपस्थिती, आपली अक्कलकोट तालुक्याचा चौपेर विकास ज्यांच्या मार्फत केला गेलाय, पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ओळख, माननीय तथा आदरणीय दादा इथे मॅच आणून घेत आहे. तिथे सरळ चेंडू टाकलाय, टप्पा पडतो, बाउन्स होतो, विकेट किपरकडे जातो, निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे. 46 धावा झालाय तिथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. सुरेख चेंडू टाकला गेला इथे मात्र. पाहूया काय झालं. अरे बाबा, अरे बाबा, हा सोन्या बापू सांग, अरे असं का खेळला म्हणतोय तो? असं खेळ. दरम्यान सोन्या बापूंनी दाखवले की तू कशी बॅटिंग करावी हे दाखवतो. चुकला तुझा फटका आणि हे दाखवतो सोन्या बापू तिथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो अविनाश मंजाल टू आकिब डीजे. यश पात्र बॅकफुटला गेलाय, पंच खेळला इथे, चेंडू कबर सीमा. आमदार साहेबांना मात्र आपलं सेकंड देऊन सोन्या बापू जातो. एक बार पुन्हा आपण पाहतोय तर स्कोर पाहिलाय तर इथे मॅच मध्ये आपण धावसंख्या पाहतो 48 धावा. 4 षटकाचा खेळ संपला इथे आणि मला वाटतं 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या सांकेतिक भाषेत सांगायचं झालं, चेंडू टाकले गेले 2 डझन, धावा झाल्या 4 डझन, म्हणजे 48 धावा आपण स्कोर बोर्डवर पाहतो इथे.
या ठिकाणी माढा तालुक्याचे मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ढोबळे साहेब येथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो इथे. आता गोलंदाजीला आपण पाहतोय शंकर कोळीच्या हाती चेंडू दिला गेला. शंकर कोळी आता गोलंदाजी करतायत उमर बागवान साठी. उमर बागवान हे अतिशय आक्रमक खेळाडू. आपण मला वाटतं चांगली सुरुवात म्हणावं लागेल. SP11 क्रिकेट संघाकडून प्रत्येक षटकामागे 12 धावाची सरासरी इथे राखली जाते. और देखेंगे फिर से गेंदबाजी करेंगे. पहली गेंद लेकर शंकर कोळी टू बल्लेबाज उमर बागवान के लिए. मंच पर बहुत सारे अतिथिगण यहाँ पर मैच का आनंद ले रहे हैं. इस बार मारने की कोशिश, रनआउट का मौका हो सकता है और ये देखिए मौका छूटता हुआ नजर आएगा. वहां पर जीवनदान मिलता हुआ मौका मिल रहा है इस वक्त और इस बीच एक रन लेने का मौका बनता हुआ. इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ 49 रन 49 धाबा आपण इथे स्कोरबोर्डवर पाहतो. इथे 49 धाबा आपण स्कोरबोर्डवर पाहतो. इथे दरम्यान या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी करतो शंकर कोळी. ज्या बॅट्समनची बॅट वाजतीये, ज्याला म्हणतात डीजे, डीजे वाजलाय, जोरात वाजतोय बॅटीने, कारण नाव असेल आकिब डीजे. इस बार ये गेंदबाजी करेंगे, वो दांडी गोल हो रही है, बहुत जबरदस्त गेंद बापू. हाँ आणि एक विनंती करेन मी इथे असं पाहिलंय का, एक अंपायर बॅट्समनला आउट झाल्यानंतर घरी सोडताना दुसऱ्याला घेऊन येतो आतमध्ये. दरम्यान इथं आपण पाहतो नवीन आता फलंदाजी मला वाटतं मध्यंतरामध्ये आदरणीय सचिन दादांच्या शुभ असते या स्पर्धेमध्ये जो संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्याला आपण पारितोषिक देणार आहोत. मी के राजा क्रिकेट संघाला विनंती करतोय, तुम्ही सर्व खेळाडू घेऊन समोर जो आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत त्या बोर्डाकडे विनिंग झाल्यानंतर जायचंय. लक्षात ठेवा, विनिंग झाल्यानंतर आदरणीय दादांच्या शुभ असते तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल, हे लक्षात ठेवायचं. इथे नए और फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए. ओ दांडी गोल, फिर से इस बार हो गई गलती. दांडी 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 गोल, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल. बापू बद्दल जर सांगायचं झालं तर निश्चितच क्रिकेटची डान्सिंग अंपायरिंग सोडून तो निश्चितच माणसाच्या जीवनातील भविष्य आणि भविष्यामध्ये तुमचं शरीर महत्त्वपूर्ण असेल आणि भविष्यातील जर तुमची गुंतवणूक करायची असेल तर LIC ॲडवायझर म्हणून आपण सोन्या बापू याला पाहतो. मॅक्स LICचे मला वाटतं रिजनल मॅनेजर आहेत ते, आणि त्यांचं ते देखील तिथं काम करतात. म्हणजे भविष्यातील तुम्हाला जर तुमची गुंतवणूक करायची असेल तर मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही करू शकता. तिथे बापू त्याचा मला वाटतं ॲडवायझर देखील आहे. दरम्यान पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सोन्या बापूने स्वतःचा कव्हरेज 1 कोटी रुपयाचं काढलंय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न आदरकडून, चेंडू विकेट कीपरकडे जातो, निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो. येथे दरम्यान धावसंख्या आपण पाहतो, टोटल धावा झाल्यात 49 धावा. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय शंकर कोळी. यानंतर आपण पाहतो की 6वं षटक झाल्यानंतर लगेचच के राजा क्रिकेट संघाला विनंती असेल, समोरच्या मंचावर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभाच्या मंचावर आपण 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस वितरित करणार आहोत. सरळ मारला अजर शेखने चेंडू, कॅप्टन आहे स्वतः अजर. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला गेला. अविनाश पंजाल चेंडूवर येतोय, सिंगल धाव घेतली जाईल. इसके बाद बिल्कुल इस सिंगल रन के साथ SP11 क्रिकेट टीम के हाफ सेंचुरी पूरी हो रही है. टीम के 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पे.
चलिए बिल्कुल गेंदबाजी करने की बात करते तो उमर बागवान इस वक्त खेलने के लिए तैयार है, जिनके सामने है बल्लेबाज गेंदबाज शंकर कोहली गेंदबाजी करेंगे उमर बागवान के लिए। तो इस बार मानने की कोशिश में 3 छक्के अगर उमर बागवान लगाते हैं तो बिल्कुल सलमान सगरी की ओर से 1,000 रुपए का इनाम दिया जाएगा। विकेट कीपर के पीछे गेंददार के 2 रन तो आएंगे, वहां पर 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है कुल मिलाकर 52 रन 52 रनों की योग पर। 5 षटकाचा खेळ संपलाय आणि 5 षटकांतर 52 धावा। आणि मला वाटतं ग्राउंडच्या जे 2 प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती की तुम्ही ग्राउंडच्या बाहेर बसा जरा। समोर विकेट कीपरच्या मागे जे 2 प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतो की पंचांकडून इशारा आलाय, तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जाऊन बसा प्लीज, विनंती असेल, तुम्हाला रिक्वेस्ट असेल तिथे। आणि मला वाटतं मैदानामध्ये छोटा सोन्याबापूला पाणी पाठवलं गेलंय अंशकडून। अंश या ठिकाणी सोन्याबापूसाठी पाणी घेतोय, मला भविष्यातील डान्सर अंपायर आणि त्याच्याबरोबर चालू डान्सर अंपायर दोन्ही भेटतायत तिथे। तो गोलंदाजीला अपन बात तो गोलंदाजीला आला है एसके म्हणजे श्रीकांत कलागते गेंदबाजी करने के लिए आएंगे, जिनकी गेंदबाजी का मुकाबला करने के लिए खुद कप्तान अजहर शेख गेंदबाजी करने के लिए आएंगे, जिनकी गेंदबाजी का मुकाबला करेंगे अजहर। और ये बिल्कुल भाऊ चषक क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है इच्छा भगवंताची नागेशन्ना गायकवाड यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय चेतन दादा असतील, सन्माननीय कार्तिक भैया असतील, त्याचबरोबर प्रेम भैया यांनी ही स्पर्धा आयोजित केली। दरम्यान चेंडू खराब टाकलाय, दिशा से भटके गेंद को पडे फटके। थैंक यू इथे मात्र थैंक यू। एसके बल्लेबाज ने मारा आपकी गेंदबाजी पे कस के चौका लगा दिया इस वक्त, और इसी चौकों के साथ अब तक यहाँ पर स्कोरबोर्ड पे रन संख्या देखेंगे, नाना पाटेकर की फिल्म देखने मिल रही है। अब तक 56 रन, अब तक 56। ऑफ्टन के बहर आती गेंद बल्ले का एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे शॉर्ट थर्डमैन क्षेत्र में गेंद आ रही है, 1 रन तो बन सकता है, और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 57 रन लॉस ऑफ 2 विकेट। 57 धावा झाले, 2 खेळाडू बाद झाले। दरम्यान इथे मॅचचा आनंद घेताना आपण सन्माननीय तथा आदरणीय अक्कलकोट तालुक्याचा चौफेर विकास करणारे पाणीदार आमदार म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आदरणीय सन्माननीय सचिनदादा कल्याणसाठी साहेब सध्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्यावर मात्र आपण पाहतो इथे सोलापूर महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश जे मिळवलं, शहर प्रमुख म्हणजे माननीय तथा आदरणीय रोहिणी तडोळकर मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतोय। नगरसेविका संगीताताई जाधव मॅडम असतील, त्याचबरोबर मला वाटतं अश्विनीताई असतील, अश्विनीताई चव्हाण मॅडम असतील, त्याचबरोबर गायकवाड मॅडम असतील, या सर्वांचं मी मनस्वी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो इथे। आणि त्यांच्यावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळांचं देखील मी क्रीडा समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो इथे। पुन्हा गोलंदाजीला एसकेला बोलवलं गेलं, एसके पुन्हा गोलंदाजी करतो या षटकातील पुढचं चेंडू घेऊन अदरसाठी बॉलिंग टाकतो इथे। एसपी 11 क्रिकेट टीम का स्कोर 58 रन। ओवर पिच थी, इस बार लॉफ कर दिया इस वक्त, सीधी गेंद जा रही है, बॉलर टू बैक निकलती गेंद, 4 रन मिलेंगे। थैंक यू रिजे। इस बार बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे, बैट के बिल्कुल रेंज में गेंद आई, मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार खणखणीत चौकार। और या 4 धावानंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 62 रन लॉस ऑफ 2 विकेट। या डावातील पहिल्या डावातील 2 चेंडू शिल्लक आहे तिथे, पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू, 7 ओव्हरची मॅच, माफ करा 7 ओव्हरची मॅच आहे इथे, म्हणजे अजून इथून 1.5 ओव्हर मॅच आहे, 1 वर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे इथे। चलिए फिर से गेंदबाजी करने के लिए एसके यानी कि श्रीकांत कलागते गेंदबाजी करने के लिए फुल टॉस गेंद मिली, इस बार अजहर ने गेंद को लॉक कर दिया। इस बार कवर फील्डर के ऊपर से जाती गेंद डीप कवर में जाएगी, फील्डर दौड़ेंगे वहां पर, बिल्कुल अविनाश मंजाल जब तक की गेंद पर आते हैं 2 रन लेने का मौका बनता हुआ वहां पर। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 की योग पर 2 विकेट के नुकसान पे इस ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाजी करेंगे। सोलापूरचा एक नामवंत क्रिकेटपटू सने गाडेकर देखील इथं उपस्थित झाला, त्याचं देखील आपण स्वागत करूया। कित्येक मैदान यांनी गाजवले, तो देखील इथं उपस्थित झाला, त्याचं हार्दिक स्वागत असेल इथे। पुन्हा या षटकातील
इस बार मिडल एक स्टंप पर आती गेंद आंसर में गेंद को बांधना चाहते हैं मिड विकेट क्षेत्र में गेंददार गया जब तक कि फील्डर फील करते फिर भी सिंगल रन लेने का मौका बनता हुआ या सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 6 षटकाचा खेळ संपलाय 6 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतो 65 धावा 2 गडी बाद 65 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 6 ओव्हर कंप्लीट हो चुके हैं इस वक्त आता शेवटचे नवीन षटक घेऊन इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए शंकर कोहली को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है आदर के लिए आदर आगे चला गया और पिच बनाया डांसिंग पिक्चर मधले हे दोन हरवलेले परत सापडले इथे माड्याचे अध्यक्ष अक्षयभाऊ ढवळे साहेब देखील इथे उपस्थित झाले आहेत त्यांचं देखील आपण मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो इथे पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली त्या दरम्यान आपण पाहतो गोलंदाजीला इथे आगे चला गेंदबाज गेंद को लॉक करने की कोशिश गेंद मिड विकेट बाउंड्री के थे थैंक यू डीजे और ये बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा एक कदम आगे चले गए बल्ले के बीचों बीच पर लपेट लिया इस वक्त छक्का लगा दिया वाघाची धाड फोडलाय पाड बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं जबरदस्त बैटिंग करतोय इथे इस बार गेंद को फिर से लॉक करने की कोशिश ज्यादा ऊंचा खेला इस वक्त लंबाई तय करेगी या नहीं और ये छोड़ा कैच कैच इन वक्त पर अपना बैलेंस जा रहा था बिल्कुल अंदर गेंद को फेंका इसे प्रेजेंस ऑफ माइंड कहा जाता है जानते थे विजय अपना बैलेंस बॉल को लेकर बाउंड्री के बाहर जाती है एक रन मिलेंगे वहां पर सिंगल रन के साथ आगे बढ़ता बस स्कोर 78 रन की योग पर चलिए तीसरे अंपर की ओर डिसीजन पेंडिंग होगा वहां पर तीसरा पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला टीवी रिप्ले में वहां पर देखा जाएगा लेकिन यहां से तो हमें क्लियर दिखा दे कि बिल्कुल उन्होंने उनको पता था कि बाउंड्री कहां पे है इसके लिए पहली बॉल अंदर फेंकी जमीन पे इसलिए बिल्कुल शायद ये चौका छक्का होने की उम्मीद बहुत कम है लेकिन देखेंगे टीवी रिप्ले में पता चलेगा वहां पर कि ये क्या हुआ है इथे मात्र या मॅच जाणून घेण्यासाठी असलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी इच्छा भगवंताची आणि नागेशांना गायकवाड यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय यहाँ पर फील्डर ने सेव किया है रन वहां पर बाउंड्री के अंदर रोके गए जितने रन दौड़ के लिए जाएंगे उतने ही रन यहाँ पर काउंट किए जाएंगे चलिए फिर से गेंदबाजी करने के लिए शंकर कोहली गेंदबाजी करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर चौथी गेंद इस बार उमर ने गेंद को लॉक किया नीचे खिलाड़ी हो सकती है कैच और हो रही है कैच छूटा कैच वहां पर निश्चित ही हमेशा क्रिकेट में जो कहावत होती है कैचेस बिन मैचेस कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है कैच छूटा दिल टूटा रन लूटा वहां पर सोना बाबू क्या कर रहे हैं मारने जा रहे हैं चला बापू चला लवकर
आता एका सिंगल धावणीची संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो इथे टोटल धावसंख्या झाली ती 79 धावा. आता शेवटचे 2 चेंडू या डावातील टाकायचे आहेत, पाहूया. आणि जशी मॅच संपेल दोन्ही संघ लाइन अप करतील तिथे मैदानामध्ये. बैटिंग टीम में गुजर जफर भाई आपकी पूरी टीम मैदान में लेकर जाना है, ध्यान रखिए. इस बार सीधे उठाकर खेला, इस वक्त लॉफ कर दिया, सीधे बैट से सीधा प्रहार. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र धावसंख्या जर पाहिली तर 85 धावा झाल्या. मज क्या जबरदस्त अंदाज में स्ट्रोक निकलता हुआ, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा क्वालिटी फ्लैट पावरफुल छक्का. और इसी छक्के के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 85 रन, 85 रन. इस बार आजर ने मारा गेंद को मिड विकेट क्षेत्र में, गेंद जा रही है, शायद कैच ली जा रही है. जफर भाई पूर्ण हॅलो मॅच. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात येतोय, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. असे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे. इथं सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांचा सत्कार या प्रसंगी संपन्न होतोय. मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय चेतनदादा गायकवाड यांना त्यांनी आपल्या शुभ हस्ते, सन्माननीय कार्तिकजी जाधव व सन्माननीय चेतनांना यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांचा सत्कार इच्छा भगवंताची ग्रुप मित्र परिवाराच्या वतीनं या प्रसंगी करण्यात येतोय. सन्माननीय चेतनदादा गायकवाड व सन्माननीय प्रेम जाधव यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार आपण या प्रसंगी करीत आहोत. आजच्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांचा सत्कार इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं या प्रसंगी करण्यात आलेला आहे. यानंतर या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार होतोय. रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं सन्माननीय रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार चेतनदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आम्ही या प्रसंगी संपन्न करतोय. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका सन्माननीय रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार या प्रसंगी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं होतोय. सन्माननीय प्रेम भैया जाधव व सन्माननीय चेतनदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी त्यांचा सत्कार होतोय. या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय गुरुशांतदादा दत्तरगावकर यांचाही सत्कार या प्रसंगी इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीनं होतोय. दर्शनजी दुबे यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गुरुशांतदादा दत्तरगावकर यांचा सत्कार या प्रसंगी करायचा आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा नगरसेविका संगीताताई जाधव यांचा सत्कार चैत्रालीताई गायकवाड यांनी आपल्या शुभ हस्ते करायचा ही त्यांना विनंती आहे. सन्माननीय नगरसेविका संगीताताई जाधव यांचा सत्कार होतोय. चैत्रालीताई गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार या प्रसंगी संपन्न करावा. या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय राम तडवळकर साहेब यांचा देखील सत्कार होतोय. शिवराजदादा गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राम तडवळकर साहेब यांचा सत्कार या प्रसंगी करायचा आहे. या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सन्माननीय
अश्विनीताई चव्हाण यांचा देखील सत्कार होतोय. चैत्रालीताई गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते अश्विनीताई चव्हाण यांचा देखील सत्कार या प्रसंगी आपल्या शुभ हस्ते करावा. या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय नगरसेवक सन्माननीय अक्षयजी अंजिकाने यांचा देखील सत्कार होतोय. दर्शनजी दुबे यांना विनंती आहे अक्षयजी अंजिकाने यांचा सत्कार दर्शनजी दुबे यांच्या शुभ हस्ते होतोय. या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय नगरसेवक ऋषिकेशजी मेत्रे साहेब यांचा देखील सत्कार होतोय. कार्तिक भाई यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नगरसेवक राजशेखरजी पाटील साहेब सन्माननीय नगरसेवक राजशेखरजी पाटील साहेब यांचाही सत्कार होतोय. त्यांचा सत्कार चेतनदादा यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पाटील साहेबांचा सत्कार चेतनदादांच्या शुभ हस्ते होतोय. या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय अक्षयजी ढवळे साहेब यांचा देखील सत्कार होतोय. यशवंतजी पात्रूट साहेब यांचाही सत्कार प्रेमदादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय नगरसेवक या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय विनोद दादा यांचाही सत्कार होतोय. प्रेम भाई यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विनोद दादांचा सत्कार या निमित्तानं आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. आज होत असणाऱ्या या भव्य महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आज या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सर्व मान्यवरांचं इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांचं आम्ही या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई तडवळकर या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सन्माननीय नगरसेविका संगीताताई जाधव, अश्विनीताई चव्हाण, चैत्रालीताई गायकवाड यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नगरसेवक या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय गुरुशांतदादा धुत्तरगावकर, नगरसेवक सन्माननीय पाटील साहेब, शिवराजदादा गायकवाड, अक्षयजी अंजिखाने, ऋषिकेशजी मेत्रे, यशवंतजी पात्रूट, अक्षयजी जवळे, सन्माननीय विनोददादा या सर्व मान्यवरांचं या प्रसंगी इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं चेतनदादा गायकवाड, प्रेमभया जाधव या मान्यवरांच्या वतीनं आम्ही उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय किसनभाऊ जाधव,
या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचं आम्ही इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रभाग क्रमांक 22 चे लोकप्रिय नगरसेवक किसनभाऊ जाधव या मान्यवरांच्या जन्म दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या शंकर पवार सर यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. शंकर पवार सर. शंकर पवार सर. सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या समवेत क्रिकेट या खेळाचा आनंद या प्रसंगी तथागतीय अक्कलकोट तालुक्याचा विकास पाणीदार आमदार माननीय तथागतीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते भाऊ चषक या क्रिकेट स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ के राजा क्रिकेट संघाला इथे आपण पारितोषिक देतोय. त्या अगोदर आदरणीय दादांनी तिथे बॅटिंग केली. इथे मी त्यांना विनंती करतो की आपलं म्हणून या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बहुचषक या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व नगरसेवक मान्यवर कृपया आपण सर्वांनी मंचावरती यायचंय. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक विजेत्या माननीय विजेत्या संघाला या प्रसंगी पारितोषिक प्रदान केले जाते. या प्रसंगी सर्व उपस्थित आयोजकांच्या विनंतीनुसार व उपस्थित सर्व नगरसेवकांच्या प्रेमळ आग्रहानुसार मी विनंती करतो सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांना त्यांनी वाढदिवसाच्या आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा द्याव्यात. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूयात. सचिनदादा कल्याण शेट्टी.
जाधव यांची इच्छा भगवंताजवळ खूप आहे. आणि आज किसन वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचा जो आज समारोप होत आहे, मी स्पर्धेत जे दोन्ही संघ आपला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. क्रिकेट भारतीयांचा श्वास राहिला आहे. स्वतः क्रिकेटचा खेळाडू राहिले आणि आपला देश बाकी कुठल्या गोष्टी निर्मित होऊ न क्रिकेटमध्ये की सारा देश आणि भारतीयांसाठी आपल्यासाठी क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय असलेला खेळ आणि अशा खेळाचं स्पर्धा त्या खेळात अशा खेळाच्या खेळाडूंना त्यांना वाव देणं, प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीशी उभारण्याचं काम त्यांचे डॉक्टर नागेश यांना असतील, नागेश यांचे पुत्र त्या सगळ्या रिक्षा भगवंताची खूप असे आपण सगळ्यांनी केलेले आहे. आज विनयताई असतील, आमच्या अश्व नाही चंद्रालीताई असतील, त्या शिवराज सारखं तोंडात त्याला चंद्राली तुमची भेट होत होते म्हणून नाव तोंडात अश्विनीताई असतील, संगीताताई असतील, सगळ्या पक्षाचे आमच्या पुरुषांना असतील, आमचा अक्षय खाली असतील, सत्यमधले असतील आणि आज उपस्थित सगळ्या संघाचे सगळे खेळाडू आपल्या सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा करतो. आणि किसन भाऊ नागेशांना असतील, त्यांचा सगळा परिवार असेल, या सगळ्यांनाही तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा करतो. आणि आजच्या दिवशी मला बोलणं विशेषतः ह्या सगळ्यांचं समालोचन करणारे, सूत्रसंचालन करणारे पवार आणि आमचं सोन्याबाबू ह्या खूप ह्या दोघांचं अपेक्षा काढलं की तुमचं शब्द ना शब्द ऐकत होतो आणि त्यांचा प्रत्येक स्टेप बघत होतो. कारण मॅचमध्ये खेळाडूंचं फुटवर्क जास्त बघितलं जातं, पण खेळाडूच्या फुटवर्कसोबत अंपायर ते फुटवर्क बघायला तुमचंही सूत्रसंचालन खूप सुंदर झालं. तुम्हालाही दोघांना शुभेच्छा. खूप धन्यवाद. दादांना सांगू इच्छितो, गेल्या मी कित्येक वर्षापासून कॉमेंट्री करतो, पण ही स्पर्धा का गाजली? एका सरी का 4 रन, एक रन होऊ शकलं नाही 4 रन. एका ओव्हरमध्ये 29 देखील धावा झाल्या आणि एकाच दिवशी 3 सुपर ओव्हरच्या मॅच झाल्या. कालच्या दिवशी मी विनंती करेन दादांना, ज्या संघाने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं, ब्रँड के राजा क्रिकेट टीम यांना आपण देतो 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. दादांच्या शुभ असते इथे. चलिए आइए, टीम के राजा क्रिकेट टीम को 3रे क्रमांक की ट्रॉफी दी जा रही है. सामने बैठो, बाकी के प्लेयर सामने बैठो. आपला वेळातला वेळ देऊन आमदार साहेबांनी आमच्या स्पर्धेला उपस्थिती लावली, याबद्दल इच्छा बाबांचा ग्रुप आणि त्याबरोबर नागेशाला गायकवाड युथ फाउंडेशनच्या वतीने तुमचं मनस्वी आभार असेल. आणि ज्याने ज्यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली त्या सर्वांचं पुनश्च क्रीडा समितीच्या वतीने मनस्वी आभार. चला मॅच चालू करूया आपण इथे.
मॅचची सुरुवात करूया आपण, विनंती करतोय फिल्डिंग टीम. सोने बापू चला, ओ बापू नंतर भेटा सर्वांना आपण. चला मॅच चालू करूया इथे. चला मॅचची सुरुवात आपण करतो. निश्चितच चला इथे प्रेक्षकांना एक पारदर्शक लावलं गेलंय. प्रेक्षकांनी एका हातात कॅश पकडली 100 रुपये आणि दोन हातात कॅश एका हातात कॅश पकडली की 200 रुपये आणि दोन हातात कॅश पकडली की 100 रुपयाचं पारदर्शक प्रेक्षकांना. ग्राउंड चार्ट पकडायचं नाहीये. ग्राउंड चार्ट जर पकडले की तुमच्या खिशातले पैसे काढून घेतले जातील. ग्राउंडच्या बाहेरून कॅश पकडायची आहे. दोन हातात कॅश पकडा 100 रुपये, एका हातात पकडा 200 रुपये. लहान मुलं सर्वांसाठी ऑफर आहे ती. आणि मॅच संपेपर्यंत ही ऑफर असेल. संगमेश्वर बंगले साहेबांकडून हा पुरस्कार इथे जाहीर केला गेला. इथे सलामीचे फलंदाज, सलामीचा फलंदाज आपण पाहतोय विजय बिर्ला. स्ट्रायकरला असेल, नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय इथे मारुती कोळी. त्या ठिकाणी आपण नॉन स्ट्रायकरला पाहतोय, परंतु गोलंदाजी धुरा सांभाळली जाते इरफान गोलंदाज कडून. क्या हुआ बॉलर? हाँ ठीक है चले. माजिद चलेंगे मैच की शुरुआत. थैंक यू सो मच. मैच की शुरुआत हो रही है. बापू रेडी, आम्ही रेडी, तुम्ही रेडी. चला मॅच चालू करायची आहे. चला चालू करतो मॅच इथे आपण. आणि आमचा मित्र कुमटेगावचा मला वाटतं क्रिकेटचा मोठा आवाज प्रशांत वर्डे गोट्या देखील आलाय, त्याचं देखील आपण स्वागत करतो इथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल इथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आणि एक डीजे बाबूंना एक विनंती आहे, चौकार षटकार गेल्याशिवाय गाणं वाजवायचं नाहीये. चौकार षटकार आणि मला वाटतं तो आतला जो आहे तो बाहेर घ्यायचा तिथे. एक दोघं प्रेक्षक त्यांना मदत करा उचलासाठी, ते गॅस उचलण्यासाठी. सोन्या बापू, आमदार साहेब तुझ्या कामगिरीवर खुश झाले आणि माझ्या कामगिरीवर देखील खुश झाले आणि दोघांना 2,500 पारितोषिक दिलं आमदार साहेबांकडून. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी इथे सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांकडून 2,500 रुपये. सोन्या बापू भोसले आणि शंकर पवार या दोघांसाठी 2,500 पारितोषिक आमदार साहेबांच्या वतीने जाहीर केलं गेलं इथे. चलिए गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे. बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर शॉपी गेंद इस बार सीधे मारा मिडॉन क्षेत्र में और ये गेंद बाउंड्री की दिशा में जा रही है 4 रन के लिए. आणि निश्चितच मित्रांनो, जर स्पर्धेचं नियोजन कसं करावं याचं उदाहरण म्हणजे इच्छा भगवंताची आणि नागेशना गायकवाड युथ फाउंडेशन. या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी कमी व्हायची, परंतु वाढवली कोणी? यांच्या स्पर्धेने वाढवली. इथे आपण मागे देखील पाहिलं होतं, मला वाटतं नाईट स्पर्धेला आपण प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला होता. इथे एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होतो चेंडूपैकी, परंतु 2 धावा अगदी आरामात होतील. 2 धाव्यानंतर धावसंख्या आपण पाहतो 6 धावा. इथे 6 रन बन चुके. इस वक्त देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे. इस बीच बॉलिंग करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. शरेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए विजय वीर. ओहो हो विजय, विजय जबरदस्त.
थँक्यू. बापू जरा निश्चितच या ठिकाणी आपण निश्चितच सर्वीकडे जलवा दाखवायचा बापू. या ठिकाणी आमदार साहेबांची उपस्थिती लाभणार देवेंद्र दादा कोटे साहेबांची. तुमचा जरा मनोरंजन व्यवस्थित होऊ द्या बापू. चलिए 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 12 रन की योग पर. विजय वीर के लिए इस बार गेंद को मारना चाहते, गेंद बल्लेबाज के बदन से टकराती, गेंद बल्लेबाज के बिल्कुल और अभी भी रुका बस स्कोर. चला प्रेक्षकांना विनंती आहे, लहान लहान मुलं असतील मोठे असतील, बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा. एका हातात 200 रुपये मिळवा, 2 हातात पकडा 100 रुपये मिळवा. म्हणजे तर चाय पाणीचा खर्च देखील निघेल इथं आल्यासारखं. बाउंड्रीच्या आत नको, लक्षात ठेवा. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू आणि यानंतर मात्र फटका मारला, चेंडू मिडॉनला जातोय. दरम्यान या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, दरम्यान चांगली फिल्डिंग आपण पाहतोय इरफान गोलंदाज कडून. या षटकातील 5वा चेंडू टाकला गेलाय. दरम्यान आपण पाहतोय इथे निश्चितच भाऊ चषक क्रिकेट स्पर्धेचा निश्चितच रणसंग्राम पाहताना या मैदानावर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेली स्पर्धा म्हणजे निश्चितच सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल इथे. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. तर आपण पाहतोय गोलंदाजीला जिमी यानी कि बिल्कुल माजिद शेख का जिमी एंडरसन के तौर पर जिन्हें नाम दिया जा रहा है क्रिकेट में, वही खिलाड़ी. विजय वीर के लिए इस बार स्ट्रोक फंसा हुआ है, क्या विकेट आ सकती है? और ये क्या हुआ वहां पर? ये अरे अरे बाबा, बाप्पू आला, बाप्पू आला. मी प्रेक्षकांना एक विनंती करतोय, थोडंसं मागे या. समोरचे जे लाईनीला थांबलेले प्रेक्षक थोडंसं मागे जरी तुम्ही थांबलात तर मॅच दिसेल, पण बाउंड्रीच्या जवळ थांबू नका. एखादा खेळाडू येईल अंगावर धक्का मारेल तुम्हाला. वसीम सौदागर की गेंदबाजी पे ऑन साइड में गेंद को मारा जाता हुआ. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए शॉट पिच गेंद, इस बार रूम मिला, जगह मिली इस वक्त. बैकफुट पंच, 4 रन.
इथे सर स्कोरबोर्ड पर अपन पाहिलं तर ना तेरी ना मेरी इस वक्त स्कोरबोर्ड पे है डबल दुर्री यानी की 22 रन बन चुके इस वक्त 22 धावा आपण स्कोरबोर्डवर इथे पाहतोय. दरम्यान या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग करतोय वसीम सौदागर, त्याचा सामना करतोय छोटा फटाका बडा धमाका मारुती कोळी. इथे मात्र निश्चितच मारायचा प्रयत्न चेंडू फलंदाच्या अंगावर जाऊन लागतो. इथे मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला जातो. इथे निश्चितच मित्रांनो, तुम्ही जर एखादा लेझिमचा डाव खेळला तर मला वाटतं एक 5 ते 10 मिनिट लेझिम खेळल्यानंतर तुम्ही थकून जातात. सोन्या बापू कंटिन्यू डान्स करतोय, हा देखील मला वाटतं त्याचा स्टॅमिनाचं कौतुक करावं लागेल इथे. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी करताना आपण पाहतो निश्चितच वसीम सौदागर या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी करते. राईट आर्म राऊंड द गेटचा मारा करेल. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो, ज्याचा सामना करतो मारुती कोळी. सुनील कोहली जस्ट अपन गेंद अपर का स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे. जबर साथी गेंद को फील कर रहे, रन बनाने के लिए सिंगल रन बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 23 धावा आपण इथे पाहतोय. या ठिकाणी माननीय तथा आदरणीय सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज नगरसेवक आदरणीय गौतमजी कसबे साहेबांचे देखील शुभागमन होताना आपण पाहतोय. त्यांचं देखील मी क्रीडा समितीच्या वतीने म्हणजे इच्छा भगवंताची आणि त्याचबरोबर मी नागेशांना गायकवाड युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय गौतमजी कसबे साहेबांचं वेलकम असेल. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इथे मारायचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे काय झालं बघावं लागेल शायद इस बार निश्चित ही कहा जा सकता है अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए. ब्रेक फेल, बल्लेबाज की विकेट आ रही है. अति घाई संकटात नहीं, यानी कि जो जल्दबाजी कर रहे हैं आप उसकी सजा मिल रही है. बैट्समैन को लौटना पड़ रहा है पवेलियन में, आउट होकर वापिस चले जाएंगे. नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. नॉन स्ट्राइकिंग गेंद पे एसके यानी कि श्रीकांत कलागते एसके नॉन स्ट्राइकिंग गेंद पे होंगे. और बल्लेबाजी की बात करते तो दादा बीर यानी कि विजय बीर बैटिंग करने के लिए स्ट्राइकर है, इन पे है. मैच का आनंद लेने के लिए फिलहाल मंच पर देख सकते हैं बिल्कुल गौतम दादाजी कसबे साहब यहाँ पर मैच का आनंद ले रहे हैं. और ये दांडी गोल, ओ हो, क्या गेंद. अविनाश
नए खिलाड़ी अविनाश मंजाल जाएंगे बैटिंग करने के लिए, लेकिन गेंदबाजी की बात करते तो इरफान गोलंदाज को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है। या ठिकाणी दक्षिण सोलापूर मीडिया अध्यक्ष, मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे मीडिया अध्यक्ष संगमेश्वरजी बगले यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलं. खूप खूप धन्यवाद दक्षिण सोलापूर तालुका मीडिया अध्यक्ष संगमेश्वरजी बगले साहेबांकडून. ते स्वतः टाकळी क्रिकेट संघ घेऊन आले होते. मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं मला इथं जिंकायचं नाही, फक्त खेळायचं आहे. खेळाचा भाग बनण्यासाठी ते आलेले मला वाटतं बगले साहेबांचं देखील मी मनस्वी इथं वेलकम करतोय. चलिए फिर से गेंदबाजी करने के लिए, बॉलिंग करने के लिए बिल्कुल इरफान गोलंदाज, बहुत अच्छी गेंद पैरों पर लगी, वहां पर रन बनाने की कोई गुंजाइश नहीं इस वक्त बल्लेबाज के पैरों से लगने के बाद, और अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है केवल 23 पे, 2 विकेट के नुकसान पे. दोन खेळाडू बाद झाले दरम्यान आपण धावा पाहतो 23 धावा इथे. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए इस बीच अपने ओव्हर की अगली गेंद लेकर इरफान गोलंदाज, इरफान पुन्हा गोलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकेल, ज्याचा सामना केला जाईल. फलंदाज आपण पाहतो इथे इरफानच्या चेंडूचा सामना करतो इथे. मारने की कोशिश, इस बार देखना फिर से बहुत अच्छी गेंद थी. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बॉलर टू बैक निकल रही है. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आ रही है, जब तक कि फील्डर फील करते हैं इस बार, और अभी भी रुका हुआ स्कोर केवल 25 की ऑफ पर. अभी भी रुका हुआ स्कोर 25 रन, 2 विकेट के नुकसान पे. दोन खेळाडू बाद झाले दरम्यान धावा आपण पाहतो 25 धावा. इस बार गेंदबाजी करने के लिए, बॉलिंग करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर ऑप्शन की बहर आती गेंद कवर क्षेत्र में मारना चाहते थे. बल्ले का एज लगा या नहीं देखना है. अंपायर कह रहे कि बिल्कुल 22 का रन मिलेगा, और इसी 22 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है केवल 26 की ऑफ पर. 26 चेंडूंनी मॅच जिंकायला 60 धावा करायच्या आहेत. और अक्सर ऐसा भी कहा जा सकता है, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है. हम कोशिश ना करें ये गलत बात हो सकती है. कोशिश करेंगे तब जाकर मैच बन सकता है, और कोशिश करनी है तो बैटिंग का थोड़ा सा गियर बदलना पड़ेगा. यहाँ पर बैटिंग का गियर बदलेंगे तब जाकर कुछ हो सकता है. इस बार ओवर पिच गेंद थी, मैंने कहा बैटिंग का गियर बदलना चाहिए, और ये बदला गियर 6 रन के लिए. मला वाटतं इथं मात्र मंचावर आपण पाहतोय सन्माननीय तथा आदरणीय महानगरपालिकेचे नगरसेवक गौतमजी कसबे साहेब, त्याचबरोबर आदरणीय गुरुशांतजी दुत्तरगावकर सर या ठिकाणी मॅच आनंद घेत आहेत. मला वाटतं समस्त, मला वाटतं आदरणीय राजशेखरजी पाटील साहेब मला वाटतं मॅच आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. शिवराज दादाजी गायकवाड साहेब आहेत, नगरसेविका चैत्रालिताई आहेत, ते मॅच आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण मनस्वी पुनश्च स्वागत करूया. आणि जे मान्यवर इथं आहेत ज्यांची नावं मला माहीत नाही त्यांना, त्यांचं देखील मी इथं मनस्वी स्वागत करतो. इथे विनोदजी गायकवाड साहेब या टकारी समाजचे अध्यक्ष हे देखील इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया इथे. आता गोलंदाजीला आपण पाहतो, या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. तो इस बार गेंदबाजी करेंगे
अच्छी गेंद इस बार मारने की कोशिश में, गेंद बल्लेबाज को बीट कर ये विकेट कीपर के पास बिंदी गेंद चली जा रही है। ओवर समाप्त हो रहा है। इसी बीच 3 ओवर पूरे होने के बाद स्कोर है इस वक्त 32 की योग पर। प्रेक्षकांसाठी एक नम्रतेची विनंती असेल की प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडली तर त्यांना तब्बल या ठिकाणी दिले जातील एका हातात कॅच पकडा 200 रुपये मिळवा, 2 हातात कॅच पकडा आणि तब्बल मला वाटतं 100 रुपये मिळवा. मला वाटतं या ओव्हरनंतर पंचांसाठी एक पाण्याचा ब्रेक असेल, लंच ब्रेक, पाण्यासाठी ब्रेक दिला जाईल पंचांसाठी. पंच थकलेले जरा पंचांसाठी पाण्याचा ब्रेक, खेळाडूंसाठी पाण्याचा ब्रेक दिला जाईल. आताच पाठवू दे का सोने बापू? आत्ताच घ्या, एक 5 मिनिटाचा ब्रेक असेल लगेच इथे. सोलापूरचे सुपरस्टार स्कोरर, सध्या मात्र स्कोररमध्ये ज्यांनी नाव कमवलं आणि निश्चितच साईराज पवार देखील आला इथे, त्याचं देखील आपण स्वागत करूया. त्याचबरोबर आपले MK सर देखील इथं मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर मी विनंती करतो या ठिकाणी स्वप्नील इंगळे साहेब असतील, मला वाटतं आपले वजनदार पंच अनिल गायकवाड हे देखील इथं उपस्थित आहेत. सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत. अशोक मामा डोंबाळे इथे देखील आले आहेत, त्यांचं देखील आपण वेलकम करतो, सहर्ष स्वागत. शुभम मुट्टूर हे सर्व पंच मंडळी ज्यांनी सोलापूरचं क्रिकेट मात्र सोलापूरमध्ये वाढवलं, असे सर्व पंच इथं उपस्थित असतात. सर्व पंचांचं देखील मी कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो इथे. ब्रेक घेतलाय थोडासा. आणि सर्व पंचांचे बॉस या ठिकाणी मला दिसत नाहीत वाटतं, त्यांच्या नावाची मला वाटतं परमिशन नाहीये घ्यायची सध्या. सर्व पंचांचे बॉस, कायम अध्यक्ष म्हणून ज्यांची आपण नियुक्ती केली गेली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी अवघ्या 5 मिनिटांमध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचं इथं आगमन होणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रभाग क्रमांक 22चे लाडके नगरसेवक सन्माननीय किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाच्या निमित्तानं
अवघ्या 5च मिनिटांमध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती इथं लाभणार आहे ते म्हणजे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचं इथं आगमन होत आहे. मैच की शुरुआत हो रही है बिल्कुल, जबकि ब्रेक के बाद फिर से खेल शुरू होता हुआ गेंदबाजी करने के लिए बॉलिंग की जिम्मेदार लेकर अतुल चौधरी की हाथ पे गेंद दी जा रही है. अतुल चौधरी गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे. 24 गेंदे और मैच जीतने के लिए 56 रनों की जरूरत आहे. 24 चेंडूंनी मॅच जिंकण्यासाठी 54 धावा बनवायचे आहेत. पाहूया पुन्हा गोलंदाजीला इथे अतुल चौधरीच्या हाती चेंडू दिला गेलाय. त्याचा सामना करतो फलंदाजीला SK यानी कि श्रीकांत कलागते. इस बार एक गेंद और पिच गेंद, 3 बार गेंद को लॉक करने की कोशिश. गेंद बॉलर टू बैक निकल रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में. जब तक कि फील्डर फील करते फिर भी सिंगल रन लेने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 की योग पर 2 विकेट के नुकसान पे. अक्सर ऐसा भी कहा जाता है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. और मजबूत हौसले के साथ आप खेलेंगे तो नामुमकिन को मुमकिन बना सकते हैं. फिर इस बार गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. फुल टॉस गेंद 3 बार बिल्कुल मारा है. कवर क्षेत्र में गेंद डीप कवर क्षेत्र में गेंद डाल के जब तक कि फील्डर फील करते हैं फिर भी सिंगल रन लेने का मौका बनता हुआ बढ़िया थ्रो दिया जाता हुआ 1 ही रन बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन की योग पर 2 विकेट के नुकसान पे. 22 गेंद और मैच जीतने के लिए 52 रनों की जरूरत. 22 चेंडूंनी मॅच जिंकायला 52 धावा करायचे तिथे. इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे बेदी गेंद. इस बार ये सीधे उठाकर खेला इस वक्त बॉलर टू बैक. तो अभी भी 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल रन संख्या इस वक्त 40 पे 2 विकेट चले जा रहे हैं. वहां पर 40 धावा 2 गडी बाद. परत सरळ मिडल एक्स्ट्रा येतो. चेंडू ऑनसाइडला मारला गेला. चेंडू मिड विकेटला जातो. दरम्यान एक धाव तर घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु सिंगल धावेवर तिथे समाधान मानावं लागेल. एका सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय. 41 धावा 2 गडी बाद. मॅच जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 45 धावा बनवायचे तिथे. 20 गेंदे और मैच जीतने के लिए 45 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. अभी भी मैच बना हुआ है, मैच रुका हुआ है. यहां पर अभी भी कुछ कहा नहीं जाएगा इस मैच के बारे में. कौन जीतेगा कौन हारेगा. मला वाटतं फार दिवसानंतर या मैदानावर प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभणारी स्पर्धा म्हणजेच बहुचषक क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण इथे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर इच्छा भगवंताची ग्रुप मला वाटतं सन्माननीय तथा आदरणीय प्रभाग 22चे कार्यसम्राट दमदार नगरसेवक माननीय तथा आदरणीय किसनभाऊ जाधव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा चालली आहे. बहुचषक क्रिकेट स्पर्धा. माननीय तथा आदरणीय भाऊंना आज भाऊंचाच वाढदिवस आहे. भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. भाऊजी आप जिएंगे 1000 साल, साल के दिन होंगे 50,000. आपको जन्मदिन की बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं. इस बार तैयार है गेंदबाजी करने के लिए. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजीला इथे अतुल चौधरीला अकुट टप्प्याचा चेंडू. इथे पंच मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वसीम सौदागर चेंडूवर जातोय. झेल टिपलाय. फलंदाज होतोय फेल इथे. चला इथे मात्र आपण पाहतोय 19 चेंडू मध्ये मॅच जिंकायला 45 धावा बनवायचे तिथे. या ठिकाणी माननीय नगरसेविका कदमताई मॅडम यांचं देखील तो उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. वेलकम असेल इथे. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं इथंच 5 मिनिटांमध्ये आगमन होताना आपण पाहतोय. सोलापूर मध्य मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट विकास प्रिय
आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकास सोलापूर शहराच्या विकासासाठी सातत्यानं झडपडणारे आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचं इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रभाग क्रमांक 22 चे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ ज्यांची आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रभाग क्रमांक 22 चे लाडके नगरसेवक किसनभाऊ जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचं इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. क्रिकेटचा अंतिम सामना सुरू आहे, त्यानंतर पारितोषिक वितरण या प्रसंगी होईल. चलिए, मैच को जीतना तो बिल्कुल 18 गेंदों में मैच जीतने के लिए 45 रन की जरूरत है. फिलहाल मैच का आनंद लेने के लिए सोलापुर शहर मध्य मतदार संघ के लोकप्रिय विकास प्रिय दमदार आमदार माननीय तथा आदरणीय देवेंद्र दादा कोटे साहब की यहाँ पर उपस्थिति हो रही है. उनका हम टूर्नामेंट कमेटी की ओर से वेलकम करते हैं और माननीय आमदार साहेबांचं मनस्वी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. खेल की शुरुआत हो रही है. मैच जीतने के लिए 18 गेंदों में 45 की जरूरत है. 18 चेंडू ने मैच जिंकायला 45 धावा करायचे तिथे. इस बार देखना है फिर से गेंदबाजी करने के लिए इरफान गोलंदाज फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है इस वक्त. बॉलिंग करने के लिए इस वक्त इरफान गोलंदाज स्वीप शॉट लगा दिया. स्वीप टाइमिंग के साथ गेंद जा रही है बिल्कुल डीप स्कोर लेग बाउंड्री की दिशा में जा रही है. देखना है फील्डर वहां पर तैनात है. जब तक कि गेंद फील्ड हो रही है, थ्रो आता है तब तक कि 2 रन लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 की योग पर 43 धावा 3 गडी बाद. 3 खेळाडू बाद झाले. धावसंख्या आपण पाहतो 43 धावा. निम्म काम 25 चेंडू मध्ये झालाय. निम्म काम 17 चेंडू मध्ये. तुम्हाला आता बॅटिंगचा गिअर बदलावा लागेल. इथे ना चलेगा, इक्का दुक्का जीत के लिए चाहिए चौका छक्का लगेगा तब जाकर मैच बनेगा. इस बार गेंदबाजी करने के लिए प्रेक्षकांना मात्र सुवर्ण संधी. बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा. एका हातात 200 रुपये, 2 हातात 100 रुपये संगमेशजी बगले साहेबांकडून दिलं जाईल पारितोषिक. सरळ बॅटने फटका मारला. इथे चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक मदर मंगोलीचा मात्र चेंडू त्यांच्याकडे गोळीच्या रफ्तारने जातोय. सरळ 4 धावा चौकार येतो इथे. डीजे थोडासा आवाज करा. चला, इथे मात्र आपण निश्चितच सोन्या बाबूची अदाकारी पाहतो इथे. थैंक यू सो मच डीजे. मी निश्चितच इथे पाहतो. निश्चितच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात आवडते प्रिय आमदार माननीय तथा आदरणीय देवेंद्रजी कोटे साहेब या ठिकाणी मॅच चालून घेताना आपण पाहतो इथे. आणि सध्याच्या काळात आपण पाहतो की सोलापुरात जी कामं पेंडिंग राहिली होती, काम करण्याचा तो हातखंड या ठिकाणी माननीय देवेंद्र साहेबांच्या वतीने केला जाताना आपण पाहतोय. सर्वात मोठा प्रश्न त्यांनी सोडवला इथे, तो म्हणजे निश्चितच 2 उड्डाण पुलाचा त्यांच्या मार्फत इथे मात्र फार मोठा प्रश्न इथे सोडवला जातो. आणि त्याचबरोबर पाण्याचा देखील प्रश्न, दुहेरी लाईन देखील झाली आणि थोड्याच दिवसात सोलापूरला प्रत्येक दिवशी पाणी आणण्याचा त्यांच्याकडून उपक्रम इथे राबवला जाईल इथे.
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली तर दरम्यान धावा आपण पाहतो इथे 48 धावा. इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे, इस बीच बॉलिंग करने के लिए. चलिए इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे, इस बीच अपने ओर की अगली गेंदबाजी करने के लिए इरफान गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. ज्याच्या समोर बॅट्समन आहे एसके म्हणजे श्रीकांत कलागते. क्या एसके बॅटिंग करेगा कसके? इथे मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, होईल का झेल? इस बार देखना फिर से डीजे बंद करा जरा गाणं डीजे. इस बार गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अगेन. फिर से स्वीप शॉट लगाने की कोशिश, गेंद बल्लेबाज के पैरों से लगने के बाद विकेट कीपर के पीछे गेंद आ रही है और ये ज्यादा से ज्यादा बिल्कुल स्वीप शॉट लगाने की कोशिश की जा रही है. अंपर बिल्कुल क्या हुआ, अरे बाबा पायाला काय झालं? मला वाटतं अंपरच्या पायाला मार लागला असावा तिथे. नाही, पंच म्हणतात की बॉल बॅट्समनच्या पायाला लागलाय. लेग बायची एक सिंगल धाव तिथे घोषित केली जाते. एका धाब्यानिशी धावसंख्या आपण पाहतो 52 रन 52 धाबा. आता मॅच जिंकायला 13 चेंडूमध्ये 34 धाबा बनवायची तिथे. मॅच जिंकायला 13 गेंदे और मैच जीतने के लिए 34 रन की जरूरत है. अभी भी देखेंगे इस मैच में क्या हो सकता है, देखना पड़ेगा वहां पर. महाराष्ट्र राज्याच्या लाडले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर प्रभाग 22चे दमदार कार्यसम्राट नगरसेवक किसनभाऊ जाधव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बहुचषक क्रिकेट स्पर्धेची शेवटची मॅच इथं आपण पाहतोय. दूसरा रन लेने की कोशिश की जा रही है. 5 ओवर बिल्कुल पूरे हो चुके हैं. 56 रन. या ठिकाणी निश्चितच फलंदाजाला एक आता मॅच जिंकायला 12 बॉल 32 धावा करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या आहेत. तिथे मात्र लागोपाठ 6 षटकार म्हणजे युवराज सिंग सारखं कोणी जर रेकॉर्ड केला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक उमेश जाधव साहेबांच्या वतीने दिले झाले. ते पुन्हा चला लवकर स्पीडअप करा. गोलंदाजीला मला वाटतं अतुल चौधरी वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून धाबातील षटक क्रमांक टाकतोय ते 6वं षटक. 12 चेंडू मॅच जिंकासाठी 32 धाबा. काल आपण 12 मध्ये 34 चेस झालेलं पाहिलेलं आहेत मित्रांनो. बघूया या मॅच मध्ये काय करतो श्रीकांत कलागते. एसके एसके मारा है कसके और ये गेंद आसमान में निकल रही है. 6 रन. थैंक यू डीजे. डीजे थैंक यू. डीजे थँक्यू म्हटल्यानंतर बंद करा. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की हा षटकार पाहिला, परंतु फिल्डिंग टीम म्हणेल की हे गाणं मला 6 वेळा ऐकायचंय. जा जा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जा. इथे फिल्डिंग टीम मला वाटतं बॅटिंग टीम ऐकेल, कारण आता आलाय षटकार. इथे मॅच जिंकायला 11 चेंडू आणि 26 धावा करायचे. इथे 11 गेंदे और मैच जीतने के लिए 26 रन की जरूरत. अक्सर ऐसा भी कहा जा सकता है जब हालात खराब हो तो खुद से बोला कीजिए आई एम ए बिग फैन माई सेल्फ, मैं कर सकता हूं. ये सोच होनी चाहिए वहां पर. 11 बॉल 26 धावा करायचे आहेत. 11 चेंडू मध्ये मॅच जिंकायला 26 धावा करायचे. तिथे फलंदाजीला आपण या श्रीकांत कलागते एसकेला पाहतो. इथे पाहूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली. ते एसके खेळतो इथे बॅटिंगसाठी. मैच जीतना तो अभी भी 11 गेंदे और 26 रन चाहिए मैच जीतने के लिए. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली. ते अकोट टप्प्याचा चेंडू जास्त उंची दिली. इथे हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. झेल होईल का? आणि झालाही झेल. इथे
इथे मात्र निश्चित आपण पाहतो की महत्वाची विकेट इथे येते. आता फलंदाजीला जातोय मैदानामध्ये. बॅट्समन कोण, आरके आहे का? समीर भाई बैट्समैन का नाम पूछो. तुषार. चलिए तुषार को बैटिंग करने के लिए भेजा जा रहा वहां पर. तुषार येतो. आता 10 चेंडू आणि मॅच जिंकायला 26 धाबा करायचे ते. 10 बॉल 26 धाबा. मैदान आहे, मैदानामध्ये मान लिया तो हार है, ठान लिया तो जीत है. आप पर निर्भर है, आप क्या सोचते हैं. वहां पर मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. कोशिश करेंगे तब जाकर कुछ हो सकता है. और अक्सर ऐसा भी कहा जा सकता है, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है. मला वाटतं भारतीय संघाने झिम्बाब्वे बरोबर 217 धावा केल्या, 5 गडी बाद. आता सध्या भारताच्या बाकीच्या प्रेक्षकांना तो सध्या विश्वास नाही आहे, कारण सध्या भारतीय संघाचा परफॉर्मन्स खूप खराब चाललाय. मला वाटतं झिम्बाब्वे आणि मला वाटतं मॅच स्पीडअप मध्ये केली झाली. ते प्रेक्षकांना विनंती करतो की बाउंड्रीच्या आत थांबू नका, बाउंड्रीच्या बाहेर या जरा. साई सागरे जरा तुम्हीच लक्ष ठेवा. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद जा रही है, बिल्कुल बॉलर टू बैक निकल रही है. 2 रन आएंगे वहां पर, 2 रन के साथ तीसरा भी हो सकता है वहां पर. 2 रन के साथ अब मैच जीतने की बात करते हैं. 9 चेंडू आणि मॅच जिंकायला 24 धावा करायचे तिथे. 9 बॉल मैच जीतने के लिए 24 रन चाहिए. अक्सर ऐसा भी कहा जा सकता है. आता मात्र तुम्हाला करायचं असेल तर काहीतरी करावं लागेल, मोठे फटके खेळावं लागेल, कमजोर चेंडूवर मात्र आक्रमण लगावं लागेल आणि चांगल्या चेंडूवर सिंगल डबल धावा घ्यावा लागतील इथं मॅच बनवासाठी. शेवटचे 9 चेंडू आणि मॅच जिंकायला 24 धावा. ओ यॉर्कर लाइन की गेंद. इस बार यॉर्कर बिल्कुल क्रिकेट का सबसे बड़ा प्रमुख अस्त्र माना जाता है. और यॉर्कर फेंकने की बात करते तो दुनिया के सबसे महत्तम गेंदबाज लसित मलिंगा, उसके बाद कई सालों तक भारतीय टीम के लिए जहीर खान, लेकिन फिलहाल अगर दुनिया का सबसे बड़ा यॉर्कर डेंजरस गेंदबाज जसप्रीत बुमराह करता है बल्लेबाज को गुमराह. और पिच गेंद इस बार बिल्कुल मारना चाहते हैं, गेंद बिल्कुल कवर क्षेत्र में गेंद आ रही है. 1 रन बन सकता है और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 7 गेंदे और मैच जीतने के लिए 23 की जरूरत है. शेवटचे 7 चेंडू आणि मॅच जिंकायला 23 धावा. तुम्हाला माहिती असेल इंडिया पाकिस्तानची मॅच झाली होती, त्या मॅचमध्ये शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावा करायच्या होत्या. विराट कोहलीने ती मॅच भारतीय संघाला जिंकून दिली होती. आता विराट कोहली तुम्हाला बनावं लागेल इथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू आणि जोरात मारायचा प्रयत्न. बॅटची इनसाइड आहेत आणि नशिबाची साथ फलंदाच्या बाजूने बनावं लागेल इथे. चेंडू विकेट किपरच्या मागे जातो. 4 धावा चौकार. शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकायला 19 धावा करायचे आहेत तुम्हाला इथे. मॅच जिंकायची असेल तर 19 धावा बनवायचे आहेत मॅच जिंकायला इथे. मी पुन्हा विनंती करतो, जे खेळाडू आत येत आहेत त्यांनी आत येऊ नये. सोने बापू जरा सांगायचं तुम्ही, अन्यथा पेनल्टी लावली जाईल म्हणून सांगा येते. आता मॅच मोक्याच्या क्षणी आहे, कोणी आत थांबू नका, आत येऊ नका. चला इथे मात्र आपण पाहतो शेवटचे षटक घेऊन कोणाला बोलवलं जाते बॉलिंगसाठी. आपण पाहतो शेवटचे षटक मला वाटतं बॉलिंगसाठी जिमी सर येत आहेत बॉलिंगला, म्हणजे माजिद शेख आएंगे गेंदबाजी करने के लिए. इस वक्त आखिरी 6 गेंदें और मैच जीतने के लिए 19 रन की जरूरत है. अभी भी कहा नहीं जा सकता कि मैच बनाने के लिए, अक्सर ऐसा भी कहा जा सकता है, मराठी में हमेशा कहावत होती है, प्रयत्न करून चुकलात तर चालेल, प्रयत्न करण्यात चुकू नका. ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत. हिम्मत दाखवा लागेल इथे. हॅट्रिक षटकार मारले की 1000 रुपये या ठिकाणी संगमेशजी बगले साहेबांकडून दिलं जाईल. टाकळीचे भारतीय जनता पार्टीचे तालुका मीडिया अध्यक्ष यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल इथे लागोपाठ 3 षटकारासाठी. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच जिंकायला 18 धावा बनवायचे आहेत. तुम्हाला अँड्रू रसेल बनावं लागेल, तुम्हाला करण पोलॉर्ड बनावं लागेल, तुम्हाला रिंकू सिंग बनावं लागेल जर मॅच जिंकायची असेल इथे. दरम्यान ऑप्शनच्या बाहेर येतो चेंडू, इथे विकेट किपरकडे जातो. शेवटचे 4 चेंडू आणि मॅच जिंकायला बनवायचे तिथे. शेवटचे 4 चेंडू आणि 3 षटकार मारावे लागतील. व्हाइट बॉल के लिए रिव्यू मांगा जा रहा है, पर बैटिंग टीम ने रिव्यू मांगा है व्हाइट बॉल के लिए.
पुनश्च या ठिकाणी माननीय तथातटीय या भागातील नगरसेविका अश्विनीताई चव्हाण यांचं इथं शुभागमन होताना आपण पाहतो. पुनश्च या ठिकाणी अश्विनीताईंचं मी सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र इट्स अ व्हाईट बॉल कॉल होगा. चलिए अंपर का फैसला अंतिम होगा. कुछ बिल्कुल बहस ने तीसरे अंपर ने दिया है. तीसरे अंपर वहां पर ऑफिशियल अंपर वरुण बुर्ला है जिन्होंने कहा कि ये व्हाइट बॉल है. चलिए बैट्समैन सफल नहीं होते, जगह से खेलने की कोशिश कर रहे थे, इसलिए बिल्कुल ये व्हाइट बॉल दी जा रही है. जिमी सर की गेंद शॉर्ट गेंद थी, कट करना चाहते हैं, गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. बिल्कुल ये बॅट्समन चाहते हैं की मिस करतो, एकटा करतो असं म्हणतोय बॅट्समन, कारण इथे मात्र नए ओवर की शुरुआत करने के लिए बिल्कुल अभी भी आखिरी 4 गेंदे और मैच जीतने के लिए 17 रनों की जरूरत. 17 क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा, और ये खतरा किसे होगा इस वक्त? हार का खतरा किसको है ज्यादा? मेरे ख्याल से बैटिंग टीम को ये चांस हार का खतरा होगा वहां पर. नवीन बॅट्समन बॅटिंग साठी जातो. न्यू बॅटर इसी के साथ बल्लेबाज की विकेट आ रही है इस वक्त. इथे मात्र मैच शेवटचे 3 चेंडू आणि 17 धावा करायचे आहेत. 17 बार बल्लेबाज के लिए बन रहा है खतरा, क्योंकि इसी अंक पर दूसरा बल्लेबाज आउट हो रहा है. नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए, न्यू बैटर बैटिंग करने के लिए जाएंगे वहां पर. आकाश आलाय फलंदाजीला. आकाशला मात्र आपल्या नावाप्रमाणे चेंडू आकाशात मारावं लागतील इथे. मॅच जिंकायची असेल तर आकाशला काहीतरी करिश्मा करावा लागेल इथे, आणि निश्चितच यहां से अगर मैच जीता जाता तो बिल्कुल करिश्मा कहा जाएगा. करिश्मा होने के लिए अक्सर ऐसा भी कहा जाता है, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदल देते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदल देते हैं. शॉर्ट चेंडू, इथे मात्र फसवा चेंडू टाकला गेला इथे, आणि या चेंडूने मात्र मला वाटतं SP11 क्रिकेट संघाचं विजेतेपद पक्क केलेलं इथे. बहु चषक जा रहा है इस वक्त मेरे ख्याल से SP11 की ओर, लेकिन केवल बचे हुए 2 गेंदों का इंतजार करना पड़ेगा यहाँ पे. अगर नो बॉल गिर जाए, परवा आपण पाहिलं होतं की मला वाटतं एका चेंडूमध्ये 22 धावा देखील चेस झाल्या. व्हिडिओ आपण पाहिला होता व्हॉट्सअपवर त्याचा. दरम्यान याच मात्र मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय गोलंदाजच्या हातामध्ये येते, परंतु तसं काही तर होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण शेवटचा चेंडू आणि मॅच जिंकायला 17 धावा करायचे तिथे. आखिरी गेंद, मैच जीतने के लिए 17 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए, और इस वक्त इस साल की SP11 चैंपियन बनने के लिए बहुत नजदीक है. शायद देखिए कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. यहाँ पर पैरों को बैट लगी, वहां पर स्टंप उठाना चाहते हैं इरफान गोलंदाज, और इसी के साथ दांडी हो रही गुल. इस टूर्नामेंट की चैंपियन टीम, सिकंदर बनने वाली टीम. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार इच्छा भगवंताची ग्रुपच्या वतीनं करण्यात येतोय. सर्वप्रथम सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोक सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा सत्कार या प्रसंगी